नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहे म्हणजे मजा असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे आणि आज आहे वटपौर्णिमा, त्याच्यामुळे आणि अशी सगळं नटून खटून आम्ही चाललेलो आहोत ओढाच्या पूजेसाठी. जाऊबाईकडे आली आहे. तर चला आम्ही कुठे वटपूजासाठी जाणार आहोत हे तुम्हाला आता दिसणारच आहे. कुठे गेली मनीषा? चल ग. चला आवरले, बॅग वगैरे घेऊन चालले. मावशी पण येणार होती पण आता काय माहिती. आणि कशा दिसते मी कमेंट करून नक्की सांगा. गाडीतून खेचून आणलं, पण ते काय आणलं तर मग झाडाखालीच का ठेवलं? त्याला काहीतरी रिझन आहे. झाडाखाली ठेवलं तर मग बाकीच्या झाडाखाली का नाही ठेवलं? वडाच्या झाडाखाली का ठेवलं? तर वडाचं झाड, तुळशीचं झाड आणि लिंबाचं झाड, हा 3 वृक्ष असे आहेत की ते 24 तास आपल्याला ऑक्सिजन पुरवठा करत असतात. तसंच एक वडाचं झाड आहे. मग सावित्रीनी सत्यवानाला आणून हे यमाच्या दाढेत गेली होती. मग ती किती आजारी असतील. आता आपण डायरेक्टली ऑक्सिजन लावतो, व्हेंटिलेटर घेतो. कोरोनामध्ये तर ऑक्सिजन कमी पडलं तर व्हेंटिलेटरची कमतरता पडली होती, तेव्हा ऑक्सिजन सुद्धा भेटत नव्हते. तर मग ते सत्यवान सावित्रीने सत्यवानाला आणून झाडाखाली झोपवलं. तर मग त्यांना ते व्हेंटिलेशन ऑक्सिजन खूप प्रमाणात भेटलं. मग त्यामुळे त्यांचा जीव परत आला. आपण म्हणतो की यमाने वरदान दिलं त्यांना. रूपकथा आहे, पण त्याला सायंटिफिक रिझन पण आहे. प्रत्येक गोष्टी आपण करतो पण त्याला महत्व काय आहे? आधीच्या बायकांना बाहेर जायला भेटायचं नाही, थोडंसं हायपर होती. तर बाहेर जायला भेटायचं नाही, तर मग त्यांना की बाबा बाहेर जायला भेटायला पाहिजे. रोज आपण तुळशीची पूजा करतो. आपण आधीच्या बायकांना घरातच राहत होत्या आणि त्यांना म्हणजे बाहेर जायची सुद्धा परवानगी राहायची नाही. तुळशीच्या निमित्ताने ते बाहेर जाऊन पूजा केली पाहिजे आणि त्यांना सूर्यापासून विटॅमिन भेटले पाहिजे. आणि तुळशीचं तर महत्त्व किती आहे. तुळशीपासून ऑक्सिजन भेटलं पाहिजे. घरात बसल्या बसल्या आपल्याला तर त्या काकूनी खूप छान प्रकारे कथा सांगितलेली सती सावित्रीची. तिनं आपण हे व्रत का करतो हे सर्व. तर सायंटिफिक पण रिझन आहे वडाची पूजा का करावी, कारण वडापासून आपल्याला खूप भरपूर प्रमाणात ऑक्सिजन भेटतो असं त्या बोलत होत्या. आणि प्रत्येक गोष्टीमागं काहीतरी कारणं असतात, त्याच्यामुळेच हे सगळं होत असतं. आज बायका खूप छान दिसत होत्या, खूप छान प्रकारे सर्वजणी नटून वगैरे आल्या होत्या. आम्ही पण कशा दिसत होतो हे कमेंट करून नक्की सांगा. की आम्ही जिथे राहतो तिथे जवळच गार्डन आहे. म्हणजे असं नको म्हणून म्हणजे आपल्याच नवऱ्याला कसं इंटरेस्ट नाही बाई. मी तर पदाबाईसारखं पुढं गेलं की छान दिसतेस. माझ्या नाकावर किती कुंकू आले. मग किती जन्म पाहिजेत भाऊजी? सगळे आज जेवढे जन्म भेटतील तेवढे जन्म. हा होय, मला वाटलं 7 जन्मच म्हणते की काय. चला आता घरी भूक लागली आहे सगळ्यांना. पण मी चांगली दिसत नाही का मीनाराणी? माझ्या केसामुळे झाले का? पण छान दिसत आहे का? छान दिसत सगळे, लय भारी दिसतात. नजर काढावं लागेल गेले की आम्हाला. खरंच म्हणे काय बाई. आता आपल्या लिक्विडची पुढच्या वर्षी त्याची नजर काढावं लागेल आपल्याला सारखी सारखी. अजून आपल्याच काढली का? हा तर बाहेरच नाही आपल्याला पुढे. हा मी तर जात जाऊन बाई त्याला घेऊन, तू नको जात जाऊ. चला छान इथं गार्डन मध्ये ना. खूप दिवसानंतर हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येते कारण तब्येत बरी नसल्यामुळे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.